नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. रेसिपी तर तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल, अगदी मस्त कुरकुरीत, जसे की लग्नामध्ये समारंभात आपण एकदम कुरकुरीत पकोडे खातो त्या पद्धतीनंच. पण आज पालक न घालता किंवा कांदा न घालता आपण ह्या ठिकाणी पकोडे बनवणार आहोत. अगदी साध्या पद्धतीनं आणि अगदी कुरकुरीत बनवण्याचे खास टिप्स आहेत, ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. चला आता सुरुवात करूया. ह्या ठिकाणी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला जितकं हवं तितकं बेसन घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी मी 4 ते 5 चमचे इतकंच बेसन घेतलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता. आता त्या बेसनमध्ये आपण 1 वाटी इतकी पत्तागोबी घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. लसूण अद्रकची आपण पेस्ट घेतलेली आहे ह्या ठिकाणी, जे की आपण खलबत्त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे. जिरे टाकलेले आहेत, हळद टाकलेली आणि लाल तिखट टाकून घ्यायचं मीठ टाकायचं लाल तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं ओवा घेतलेला आहे, थोडंसं चोळून टाकलं की वास सुगंध छान येतो. भरपूर अशी कोथिंबीर टाकायचे. कोथिंबीर टाकून झालं की आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी हे आपल्याला बघत बघत टाकायचं, एकदम टाकायचं नाही. आता पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कांदे न वापरता आपण ह्या ठिकाणी पत्तागोबी वापरलेल्या, पुढं आपल्याला आणखीन फुलगोबी सुद्धा टाकायची आहे. अगदी छान नेहमीपेक्षा वेगळे आणि कुरकुरीत आपल्याला हे पकोडे भजे खायचे. आता ह्या ठिकाणी पीठ छान मिक्स झालेलं आहे, पाणी अगदी बरोबर झालेलं आहे. पाणी आता दुसरं टाकायची गरज नाही. अगदी छान कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे ह्या ठिकाणी. आता ह्यामध्ये आपल्याला चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. नाही टाकला तरी चालतो, पण टाकल्यामुळे अगदी छान कुरकुरीत होतात आणि मस्त फुगतात. आता टाकल्यानंतर थोडंसं छान मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मिक्स करून झालं की आपण थोडीशी गोबी मोठी कट करून घेतलेली आहे, जी की फुलगोबी आपण थोडीशी कट करून ती टाकून द्यायचे. जेव्हा मधल्या वेळेत थोड्याशा हलक्या भुकेसाठी अगदी मस्त भन्नाट पदार्थ आहे, नक्की ट्राय करून पहा. सर्वांनाच आवडणारा आहे. अगदी छान थंडी स्पेशल गरमागरम सर्वांनाच खायला आवडते. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की आता त्यामध्ये आपण चमच्याने थोडे थोडे छोट्या आकारात मोठ्या आकारात पकोडे टाकून घेणार आहोत. शक्यतो छोटे मोठेच टाकून घ्यायचं आहे, कारण छोट्यांचा सुद्धा आपल्याला चव अगदी छान भन्नाट येते आणि कुरकुरीत होतात. आता ह्या ठिकाणी आपण हाताने न टाकता चमच्यानेच टाकलेला आहे. जेव्हा आपण पकोडे तळतो त्यावेळेस आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करून घेतल्यानंतर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं गॅस मीडियम करायचा आहे. गॅस मीडियम ठेवूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे, जे की जास्त वेळ कुरकुरीत पण राहतात आणि टेस्ट पण छान येते, लवकर तळले जात नाही. जर फुल गॅस करून जर तळलं तर खूप लवकर तळले जातील वरून आणि आतून नरम राहतील. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला गॅस मीडियम ठेवून तळून घ्यायचं आहे. अगदी छान आता हलकी फुगलेले आहेत आणि मस्त तळण्यात रंगसुद्धा बदललेला आहे. अगदी खमंग नेहमीपेक्षा वेगळे कांदा न घालता आपण ह्या ठिकाणी पकोडे बनवलेले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी एक बॅच आपली तळून झालेली आहे, दुसरी बॅच सुद्धा मी आता असंच तळून घेणार आहे. आता सर्व पकोडे आपले तळून झालेले आहेत. अगदी मस्त कुरकुरीत. तुम्हाला मी आवाजसुद्धा दाखवेन. अगदी टेस्टी. सोबत खाण्यासाठी आपल्याला मिरचीसुद्धा तळून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 2 मिरच्या तळून घेणार आहे. अगदी छान कुरकुरीत आपली ही पकोडी बनवून तयार झालेली आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी छान सोबत झणझणीत अशी मिरचीसुद्धा घेतलेली आहे. तुम्हाला ही पकोडी भजी कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.